आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। JN1च्या रुग्णसंख्येत आणखी भर। 31 ला झाली सुमारे 3 कोटींची दारू फस्त। जय श्रीरामच्या जयघोषात नववर्षात अयोध्या दुमदुमली। प्रेम प्रकरणावरून नावगे गावात 2 गटात हाणामारी। कॅन्टोन्मेंट CEO राजीव कुमार लवकरच रुजू। अक्षता मंगल कलश घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन। कारवाई केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांचा संताप। महाराष्ट्र शासनातर्फे सीमावासियांना सुद्धा वैद्यकीय सुविधा। मनपा कर्मचारी सोसायटी निवडणुकीत सत्ताधारी गटाचे वर्चस्व। परराज्यातील व्यापाऱ्यांकडून बेळगाव ब्रँडचा गैरवापर झाल्याची तक्रार। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे। गेल्या 24 तासात संपूर्ण देशात 573 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत। यासह देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4565 वर पोहोचली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही वेळापूर्वी याबाबतची माहिती जाहीर केली आहे। दरम्यान 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाला। यातला एक रुग्ण कर्नाटक आणि दुसरा हरियाणामधील आहे। दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उपप्रकार असलेल्या JN1चा प्रादुर्भावही वाढत आहे। गेल्या 24 तासात देशभरात JN1चे 18 रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे देशातल्या सक्रिय JN1 बाधित रुग्णांची संख्या 197 झाली आहे। आतापर्यंत भारतातल्या एकूण 10 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात JN1 बाधित रुग्ण आढळले आहेत। केरळमध्ये 83, गोव्यामध्ये 51, गुजरातमध्ये 34, कर्नाटकमध्ये 8, महाराष्ट्रात 7, राजस्थानमध्ये 5, तामिळनाडू 4, तेलंगणामध्ये 2, ओडिशा आणि दिल्लीत प्रत्येकी एका JN1 बाधित रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत। नोव्हेंबरमध्ये JN1 बाधित रुग्णांची संख्या केवळ 17 होती, जी डिसेंबरमध्ये 179 झाली। नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी यात 18 रुग्ण वाढून ही संख्या आता 197 वर गेली आहे। देशात रविवारी 636 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती, तर 14 JN1 बाधित रुग्ण आढळले होते। 31 ला झाली सुमारे 3 कोटींची दारू फस्त। सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना राज्यातील मद्यपींनी गेल्या रविवारी 31 डिसेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल 193 कोटी रुपयांची दारू रिचवली आहे। एकट्या बेळगाव दक्षिण जिल्ह्यात 31 ला एकूण 2,90,87,000ची दारू आणि 57,85,000 रुपयांची बियर फस्त झाली। अबकारी कार्यालयाचे विभाजन झाल्यानंतर बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती व गोकाक तालुक्यात
तालुके मिळून दक्षिण जिल्हा बनवण्यात आला आहे. केवळ या 7 तालुक्यांमध्ये 31 डिसेंबर रोजी एका रात्रीत 2,90,87,000 रुपये किमतीची व्हिस्की व रम तर 3,151 बॉक्स बियर खपली आहे. या बियरची किंमत 57,85,000 रुपये होते. गेल्या डिसेंबर महिन्यात राज्यात विक्रमी दारू विक्री झाली आहे. अबकारी करातून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. 31 डिसेंबरला सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी विक्रमी मद्य विक्रीतून राज्य सरकारला भरघोस उत्पन्न मिळाले आहे. जय श्रीरामच्या जयघोषात नववर्षात अयोध्या दुमदुमली. येथील प्रसिद्ध लता मंगेशकर चौकात जय श्रीरामच्या जयघोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी असंख्य लोक जमले. स्थानिक रहिवाशांच्या एका गटाने रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत सेल्फी आणि फोटो क्लिक करण्यासाठी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. घड्याळात 12 वाजताच एकमेकांना हॅपी न्यू इयर करण्यात आले आणि नंतर जय श्रीराम असा जयघोष दुमदुमला. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या रोड शोच्या वेळी या चौकात थांबल्यानंतर गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने उभारलेला हा चौक अयोध्येत सेल्फी काढण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण बनला आहे. नया घाटाजवळील लता मंगेशकर चौकात अनेक लोक प्रामुख्याने तरुण उभे राहून सेल्फी घेताना दिसले. लता मंगेशकर चौकासह शहरातील प्रमुख ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रेम प्रकरणावरून नावगे गावात 2 गटात हाणामारी. एका मुलीसाठी 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नावगे गावामध्ये घडली आहे. प्रेम प्रकरणावरून 2 गटात वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की वादाने हिंसक रूप धारण केले. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रेम प्रकरणातून तरुणांमध्ये झालेल्या वादावादीत पंचाच्या घरावर मध्यरात्री दगडफेक करून घर, कार, दुचाकीच्या काचा फोडल्याची घटना काल मध्यरात्री नावगे गावात घडली असून गावामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेळगाव शहरातील एका कॉलेजमध्ये शिकत असलेला नावगे गावचा युवक आणि एका गावातील युवतीमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. यामुळे बहादरवाडी गावच्या विद्यार्थ्यांनी नावगे गावाच्या युवकाला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पंचाच्या घरावर मध्यरात्री त्या मुलांनी घुसून दगडफेक करून घर, कार, दुचाकीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. कॅन्टोन्मेंट सीईओ राजीव कुमार लवकरच रुजू. कॅन्टोन्मेंट बोर्डाला लवकरच कायमस्वरूपी सीईओ मिळणार आहेत. या पदावर नियुक्ती झालेले जबलपूरमधील प्रभारी सीईओ राजीव कुमार आठवडाभरात सूत्रे स्वीकारणार आहेत. प्रारंभी या पदावर प्रभारी सीईओ म्हणून संजीव कुमार रेड्डी यांची नियुक्ती झाली. त्यानंतर सिद्धार्थ कुमार मीना यांना नियुक्त करण्यात आले, पण ते या पदावर रुजू झालेच नाहीत. कॅन्टोन्मेंट बोर्डचा कारभार थांबल्याने जबलपूरमध्ये प्रभारी सीईओ असलेल्या डॉक्टर विनोद विघ्नेश्वरम यांची प्रभारी म्हणूनच नियुक्ती झाली. अखेरीस 1 डिसेंबर रोजी कायमस्वरूपी सीईओ म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती झाली. मात्र त्यांनी अद्याप या पदाची सूत्रे स्वीकारलेली नाहीत. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ते सूत्रे स्वीकारणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट कार्यालयातून देण्यात आली. अक्षता मंगल कलश घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम श्रद्धेबरोबरच आदर्श जीवनशैलीचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. भव्य राम मंदिराच्या निर्मितीमुळे हा विचार आणखी व्यापक होणार आहे. त्यासाठी अक्षता व मंगल कलश गावोगावी व घरोघरी पोहोचवा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र एडके यांनी केले. खानापूर येथील शुभम गार्डनमध्ये राम मंदिर अक्षता हस्तांतरण सोहळा नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. विहिपचे तालुकाध्यक्ष गोविंद किरमिटे अध्यक्षस्थानी होते. कसबा नंदगड मधील मारुती महाराज आणि तोपिनकट्टी सिद्धाश्रम मठाचे मठाधीश रामदास महाराज यांनीही मार्गदर्शन केले. अक्षता वितरणासाठी तालुका पातळीवर समिती नेमून 6 जिल्हा पंचायत विभागांसाठी प्रत्येकी 10 कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली. कारवाई केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा संताप. आपणास राजकीयदृष्ट्या संपवण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केलाय. बेकायदेशीर मिळकत प्रकरणात सीबीआयने त्यांना नोटीस बजावल्याबद्दल पत्रकारांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मागे घेतल्यानंतरही ही नोटीस बजावण्यात आली आहे. माझा छळ करून मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे. यात काही मोठे लोक आहेत, त्यांचे मोठे षडयंत्र सुरू आहेत असा टोला त्यांनी लगावला. सीबीआय प्रथम त्यांचा तपास फर्म स्तरावर पूर्ण करेल आणि नंतर त्यांच्या मागे येईल. मला आज टाकण्यात रस असेल तर टाकू द्या असा संताप त्यांनी व्यक्त केला. बेळगाव शासनातर्फे सीमावासियांना सुद्धा वैद्यकीय सुविधा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष उभा केला आहे. त्यातून महाराष्ट्रातील असंख्य लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या आहेत. आजपर्यंत सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी या वैद्यकीय मदत कक्षाद्वारे वाटप करण्यात आला आहे.
हीच वैद्यकीय सेवा सीमा भागातील लोकांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करणे सीमावासियांना कठीण जात होते. ही बाब मये समितीने त्यांच्या लक्षात आणून देताच समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती व या वैद्यकीय कक्षातून मदत मिळवण्याकरिता जे कागदपत्र जोडणी करावी लागते त्यात थोडा बदल करण्याची विनंती केली होती व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिफारस पत्र बंधनकारक करण्याची देखील विनंती केली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सीमा भागासाठी एक वेगळा अध्यादेश काढून तो मान्य करून घेऊन प्रथमच सीमा भागामध्ये वैद्यकीय मदत कक्षातून निधी पोहोचवण्यासाठी काही नियम शिथिल केले आणि सीमावासियांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी एक प्रकारे मदतच केली आहे. मनपा कर्मचारी सोसायटी निवडणुकीत सत्ताधारी गटाचे वर्चस्व. बेळगाव महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने बाजी मारली आहे. पतसंस्थेसाठी रविवारी मतदान झाले. शिवाय रविवारीच मतमोजणी प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. महापालिका कर्मचारी पतसंस्थेतील 12 संचालकांची निवड करण्यासाठी निवडणूक जाहीर झाली होती. परंतु 12 पैकी 11 जागांसाठीच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. इतर मागास अ प्रवर्गातून एक संचालक पतसंस्थेवर निवडून पाठवला जातो. परंतु या प्रवर्गातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे 11 जागांसाठीच निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागली. 11 पैकी 2 जागांची निवडणूक बिनविरोध झाली होती. इतर मागास ब प्रवर्गातून महावीर यलगुद्री यांची तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून महांतेश नाईक यांची बिनविरोध निवड झाली होती. परराज्यातील व्यापाऱ्यांकडून बेळगाव ब्रँडचा गैरवापर झाल्याची तक्रार. बेळगावचा शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंजत आहे. त्यात भरीसभर म्हणून की काय दलालांनी परराज्यातील भाजीपाला कडधान्य आणून बेळगाव ब्रँडच्या नावाखाली बाजारपेठेत विकू पाहत आहेत. त्याचा प्रत्यय झाड शहापूर येथील शेतकऱ्यांना आला. बेळगावचे मसूर, बासमती तांदूळ व इतर कडधान्ये जगप्रसिद्ध आहेत. स्थानिक बाजारपेठेत त्यांना बरीच मागणी आहे. याचाच फायदा बाहेरून आलेले दलाल घेत असतात. बेळगाव झाड शहापूर येथील गाजर देशात प्रसिद्ध आहे. देशभरातील बाजारपेठेत बऱ्यापैकी मागणी देखील आहे. झाड शहापूर येथे स्थायिक असलेल्या दलालाने इंदूर येथून अल्प भावात गाजर आणून ती बेळगावची आहेत म्हणून भाजी मार्केटमध्ये विकण्याच्या तयारीत होता. परराज्यातून आलेली गाजर मार्केटमध्ये गेली तर तात्काळ भाव पडणार हे लक्षात येताच काही स्थानिक शेतकऱ्यांनी दलालाचे वाहन अडवून त्याला जाब विचारला. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे. एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे. मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
सकाळच्या टप्प्यात एपीएमसी व दुपारच्या टप्प्यात जय किसान भाजी मार्केटमध्ये बाजार भरवण्याचा पालकमंत्र्यांचा प्रस्ताव जय किसान भाजी मार्केट व्यवस्थापनाने धुडकावलाय. एपीएमसी मार्केट सुरूच करायचे असेल तर 100 व्यापारी व 50 लोडर तिकडे पाठवले जातील. मात्र जय किसान दोन्ही सत्रात सुरू राहील अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतल्याने एपीएमसी भाजी मार्केटचा तिढा कायम राहिला आहे. एपीएमसी व जय किसान भाजी मार्केट संदर्भातील वादावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी ही बैठक बोलावली होती. त्याला महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह जय किसान व एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापारी उपस्थित होते. महिनाभरात बसेसमध्ये कॅशलेस सेवा. वायव्य परिवहन महामंडळाने बसेसमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या ऑनलाईन तिकीट सेवेला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सेवेद्वारे आतापर्यंत 1,50,00,000 रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे महिनाभरात ही सेवा महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक भारत एस यांनी दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रवासी स्नेही बनवण्यासाठी तसेच प्रवाशांनी तिकीट काढणे सोपे व्हावे यासाठी हुबळी आगारातील बसेसमध्ये 1 सप्टेंबरपासून यूपीआय सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक वाहकाला स्वतंत्र स्थिर QR कोड देण्यात आला आहे. फोन पे, गुगल पे आदी कोणत्याही यूपीआय ॲप्लिकेशनद्वारे तो स्कॅन करून प्रवाशांना तिकिटाचे पैसे देण्याची सोय आहे. मंदिरात भजन करून नववर्षाचे स्वागत. कंगराळी खुर्द येथील दीपा तबला वादन केंद्राच्या वतीने नववर्षाचे स्वागत विठ्ठल रखुमाई मंदिरात भजन गायन करत तसेच संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकारांचा सत्कार करून करण्यात आले. गेली 8 वर्षे हा उपक्रम ही संस्था राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षीच्या कार्यक्रमात कडोलीचे महाराष्ट्रात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी हेमंत हावणूर यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ता अनिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रथम सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संस्था संस्थापक शंकर मुतगेकर व अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या हस्ते सर्वांना बुके देऊन स्वागत करण्यात आले. ज्योतिनगर नळ पाणी पुरवठा मंडळाची वार्षिक सभा संपन्न. कंगराळीतील ज्योतिनगर नळ पाणी पुरवठा मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने यापुढे पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे ते जपून वापरा, पाण्याचा अपव्यय करू नका असे आवाहन कंगराळी येथील ज्योतिर्लिंग युवक मंडळ कार्यान्वित नळ पाणी पुरवठा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाचे अध्यक्ष परशुराम पाटील यांनी केले. मंडळाच्या कार्यालयासमोर झालेल्या सभेत प्रथम मंडळाचे माननीय अध्यक्ष व थोर देणगीदार स्वर्गीय भाऊसाहेब पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सचिव सुरेश पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. संचालक टी.डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. तसेच पाण्याबाबत काही समस्या जाणवल्यास तात्काळ मंडळाशी संपर्क साधणे या बाबी नळ कनेक्शन धारकांना सांगितल्या. बेळगाव बंगळूर तात्पुरती तिसरी विमानसेवा. इंडिगो एअरलाईनतर्फे जानेवारीत बेळगाव बंगळूर दरम्यान तात्पुरती तिसरी विमानसेवा चालवली जाणार आहे. 13 आणि 16 जानेवारी रोजी या विमानाची फेरी असेल. 6E7026 क्रमांकाच्या विमानाची 78 आसन क्षमता आहे. हे विमान दुपारी 3:35 बेळगाव येथे उतरणार आहे. त्यानंतर दुपारी 3:55 बंगळूरसाठी रवाना होईल. दैनंदिन ATR फ्लाईट 6E7285 ही बेळगाव विमानतळावर सकाळी 8:15 वाजता पोहोचते आणि 20 मिनिटांनी बंगळूरसाठी रवाना होते. हिंदी मैत्री मंचची स्थापना. नववर्षाच्या प्रारंभी सोमवार रोजी येथील हिंदी प्रेमींनी ज्येष्ठ हिंदी साहित्यिका श्रीमती प्रतिभा मुदलियार यांच्या जयनगर हिंडलगा येथील निवासस्थानी हिंदी मैत्री मंचची स्थापना केली. यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर VN हेगडे यांनी या मंचचे उद्घाटन केले व शुभेच्छा दिल्या. भाषा उनका सम्मान, मैत्री मंच का अभिमान असे या मंचचे घोषवाक्य असून भारतीय भाषातून विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश आहे. या प्रसंगी RPD महाविद्यालयाचे हिंदी विभागाध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, माजी हिंदी विभागाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पवार, डॉक्टर नीता दौलतकर, प्राध्यापक राजश्री तिरवीर, किशोर काकडे, प्राध्यापक मनीषा नाडगौडा, रोशनी हुंद्रे उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी हिंदीसह मराठी, कन्नड, इंग्रजीमध्ये कविता, गाणी सादर केली. मराठी कवयित्रीचा सन्मान आणि गझल गीतांनी नववर्षाचे स्वागत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कविकट्टा मैफल निमित्त बडोद्याच्या ज्येष्ठ मराठी कवयित्री शुभांगिनी पाटणकर यांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी तर्फे बडोदा येथे झालेल्या एका समारंभात पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. बृहण महाराष्ट्रातील वयोवृद्ध कविलेखकांचा सन्मान करण्याचा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बंगळुरू विभागच्या कार्यवाह दीपाली वझे यांनी बडोदा येथे राहणाऱ्या श्रीमती शुभांगिनी पाटणकर यांचा सन्मान केला. प्रसाद देशपांडे यांच्या सहकार्याने कविकट्टा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मराठी कवयित्री साहित्यिक उपस्थित होते. साई श्रद्धा महिला संस्थेच्या अध्यक्षा सविता हेब्बार यांना राज्य पुरस्कार. साई श्रद्धा महिला कल्याण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सविता हेब्बार यांना आत्मश्री कन्नड सांस्कृतिक प्रतिष्ठान बेंगळूर यांच्या वतीने प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नाटक कन्नड चलचित्र मंडळाचे माजी अध्यक्ष चेन्नेगौडा, कन्नड अभिनेत्री वीणा सुंदर, आत्मश्री कन्नड सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुणवंत मंजुनाथ, अबकारी खात्याचे आयुक्त SR हिरेमठ, अरुण गुरुजी यांच्या उपस्थितीत कन्नड भवन बेंगलोर येथे प्रशस्तीपत्र व पुष्पहार घालून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुक्तांगण विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात. मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करावा असा सल्ला गोव्यातील उपवनसंरक्षक विशाल सुर्वे यांनी दिला. भाग्यनगरमधील मुक्तांगण विद्यालयाचे स्नेहसंमेलन रामनाथ मंगल कार्यालयात नुकतेच झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आदर्श गुणविकास सोसायटीचे अध्यक्ष LS गुरव अध्यक्षस्थानी होते. प्राचार्या JK सविता, SM जाधव, दिगंबर राऊळ, BS सायनेकर, NY कंगराळकर व्यासपीठावर होते. सर्वप्रथम अध्यक्ष गुरव यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. ज्योती बिजगर्णी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. वर्षभरात विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. गुंजीत शैक्षणिक साहित्य तयार करण्याच्या स्पर्धा. खानापूर तालुक्यातील गुंजी CRC केंद्रात लोंढा, गुंजी, शिरोली, होनकल, मोहिशेत या 5 CRC केंद्रातील 61 शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी SDMC अध्यक्ष तानाजी गोरल होते. यावेळी नोडल अधिकारी म्हणून BRP BN चिचडी, गुंजी CRP BA देसाई, श्रीमती हदगल, FI मुल्ला आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत CRP BA देसाई यांनी केले. या स्पर्धांना परीक्षक म्हणून गुंजी सरकारी हायस्कूलच्या शिक्षिका छाया गवाळकर, गवाळी शाळेचे शिक्षक KS शितोळे, किशोर गुरव, मुल्ला, LV न्हावी, JB देशमुख, SG पाटील, PB वंदुरे पाटील, CRP BA देसाई आदींनी काम पाहिले. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित SSLC व्याख्यानमालेचे उद्घाटन. श्री चांगलेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगलेश्वरी हायस्कूल येळूर येथे ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. श्री चांगलेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वायन मधुकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष DB पाटील यांनी तसेच माध्यमिक शिक्षण संघटनेचे सेक्रेटरी सलीम कित्तूर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक VB होसूर सर यांनी केले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उद्या एक पात्री प्रयोग. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उद्या बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मी सावित्री ज्योतिराव फुले या एक पात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन इथे हा एक पात्री प्रयोग होणार आहे. सदर प्रयोग साताऱ्याच्या प्राध्यापिका कविता मेहत्रे या सादर करणार आहेत. बालिका आदर्श विद्यालयाचे स्नेहसंमेलन साजरे. बालकांमध्ये संस्कारांची बीजे रुजवण्याची जबाबदारी शिक्षक व पालकांची आहे. याचे भान ठेवून मुलांची जडणघडण करावी असे आवाहन ज्येष्ठ अभिनेता प्रसाद पंडित यांनी केले. बालिका आदर्श विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच रामनाथ मंगल कार्यालयात झाले. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. PSC सोसायटीचे अध्यक्ष GN फडके अध्यक्षस्थानी होते. महापौर शोभा सोमनाचे, सचिव प्राध्यापक माधुरी शानबाग, डॉक्टर श्रेयू मुंजी, प्राध्यापक आनंद गाडगीळ प्रमुख पाहुणे होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. KV चिंचणीकर आणि VN पार्लेकर यांनी परिचय करून दिला. प्राथमिक विभाग मुख्याध्यापक MI गोळीहल्ली व माध्यमिक विभाग मुख्याध्यापक NO डोनकरी यांनी अहवाल वाचन केले. महापौर शोभा सोमनाचे यांनी शाळेने साधलेल्या प्रगतीचे कौतुक केले. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात बेळगावचे अंतरा कुलकर्णी उपविजेती. बेळगावची कन्या अंतरा कुलकर्णी ही कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शोची उपविजेती ठरली आहे. हजारो स्पर्धकांमधून तिची टॉप 10 मध्ये निवड झाली होती.
एकाहून एक सरस गाणी सादर केल्याने तिला या पर्वाचे उपविजेतेपद मिळाले. सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शो मध्ये नुकत्याच झालेल्या पर्वात बेळगावचे 2 गायक सहभागी झाले होते. अंतरा कुलकर्णी सोबतच सागर चंदगडकर यांची निवड झाली होती. स्पर्धा जसजशी रंगत गेली तसतसे अंतरा हिने विविध प्रकारची गाणी सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. बेळगावची मुलगी रियालिटी शोची उपविजेती ठरल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. नगर प्रशासन मंत्री रहीम खान यांच्या हस्ते सफाई कामगारांना नियुक्तीपत्रे. येत्या काळात कर्नाटक सरकार पौर कार्मिकांसाठी अधिक योजना राबवणार आहे, असे नगर प्रशासन व हज मंत्री रहीम खान यांनी सांगितले. नगर विकास व नगर प्रशासन संचालय बेंगळूर व बेळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव जिल्ह्यातील विविध नगरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त केलेल्या सफाई कामगारांना थेट नियुक्तीपत्र वितरणाचा समारंभ कुमार गंधर्व मंदिरात पार पडला. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, नगर प्रशासन व हज मंत्री रहीम खान, विधान परिषद सदस्य चंद्रराज हत्तीहोळी, प्रकाश हुकेरी, आमदार आसिफ उर्फ राजू शेठ, महापौर शोभा सोमनाथचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते सफाई कामगारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. आमदारांकडून शहरातील विकास कामांची पाहणी. शहराचे आमदार आसिफ उर्फ राजू शेठ यांनी काल शहरातील उज्ज्वल नगर आणि अमन नगर भागातील विकास कामांचा पाहणी दौरा करण्याबरोबरच जनता दरबार घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. उज्ज्वल नगर आणि अहमदनगर भागातील आपल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार आसिफ शेठ यांनी तिथे सुरू असलेल्या गटार बांधकामासह इतर विकास कामांची पाहणी केली. याखेरीज जनता दरबाराचे आयोजन करून दोन्ही नगरातील स्थानिक रहिवाशांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या. तसेच त्यांचे निवारण करण्याचे आश्वासनही दिले. आमदारांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी स्थानिक नगरसेवकांसह संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता. बेळगाव अर्बन सौहार्दचा 6 रोजी सुवर्ण महोत्सव सोहळा. समादेवी गल्लीतील लौकिक प्राप्त असलेल्या बेळगाव अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संघ या पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सव सोहळा शनिवार दिनांक 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कोंडवाळ गल्लीतील लोकमान्य रंगमंदिरमध्ये सायंकाळी 4 वाजता सुरू होईल. या कार्यक्रमासाठी भाग्यनगर येथील चिन्मय सेवा ट्रस्टच्या स्वामिनी प्रज्ञानंद यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. सहकार भारतीचे दिल्ली येथील हबा अध्यक्ष दीनानाथ ठाकूर प्रमुख वक्ता आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून रासव संघाचे कर्नाटक उत्तर प्रांताचे सहप्रांत संचालक अरविंदराव देशपांडे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी या पतसंस्थेचे अध्यक्ष अरुणराव बेडेकर असतील. प्रेमा लक्ष्मणराव मोहिते यांचे निधन. मूळच्या सवाड गल्ली व सध्या राहणार लक्ष्मीनगर हिंडलगा येथील रहिवासी प्रेमा लक्ष्मणराव मोहिते वय 80 यांचे दिनांक 1 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ऑलिम्पिक असोसिएशनची समिती आणि माझं निलंबन अमान्य. संजय सिंह यांनी क्रीडा मंत्रालयाविरोधात दंड थोपटले. भारतीय कुस्ती महासंघावरून मोठं घमासान चालू आहे. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी नुकतीच बरखास्त केली. तसेच निवडणूक जिंकून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झालेल्या संजय सिंह यांना निलंबित केलं आहे. दरम्यान संजय सिंह यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाविरोधात दंड थोपटले. संजय सिंह म्हणाले, भारतीय ऑलिम्पिक संघाने नेमलेली ॲडहॉक कुस्ती समिती मी मानत नाही. तसेच क्रीडा मंत्रालयाने केलेले निलंबन मला मान्य नाही. ॲडहॉक समितीने जयपूर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा केल्यानंतर संजय सिंह यांनी म्हटलं आहे की आम्ही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजन करणार आहे. गळतक्याच्या वानरसेना संघाला विजेतेपद. जोले ग्रुपच्या वतीने आयोजित पुरुष गटातील कबड्डी अंतिम सामन्यातील विजेतेपद गळतगा येथील वानरसेना संघाने निर्विवादपणे पटकावले. युवक संघटना संघाने उपविजेतेपद मिळवले. मावळा व बजरंग तालीम संघाने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर 2 दिवस विद्युत प्रकाश झोतात मॅटवर कबड्डी सामने चालले. निपाणी तालुक्यातील पुरुष व महिला गटातील असंख्य संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांना अनुक्रमे 21, 15 व 7,000 रुपयांची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेतील पहिल्या 4 विजेत्या संघांची चिकोडी येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी निवड झाली आहे. त्यासाठी 51,000 रुपयांचे बक्षीस आहे. विजेत्या संघांना आमदार शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. आमदार जोल्ले म्हणाल्या की जोल्ले ग्रुपने चिकोडी लोकसभा मतदारसंघात कबड्डीचे सामने भरवले आहेत. 11 जानेवारीला चिकोडीत अंतिम सामना होईल. यापूर्वी हॅश टॅलेंट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आता कबड्डीनंतर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यात इतर उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे. जोल्ले ग्रुपमुळे विविध क्षेत्रातील खेळाडूंसह कला रसिकांना व्यासपीठ मिळाले. यावेळी हाल शुगरचे अध्यक्ष MP पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक आप्पासाहेब जोल्ले, प्रकाश शिंदे, रावसाहेब फराळे, श्रीकांत बन्ने, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, अभियंते पंकज रायमाने, राजू गुंदेशा, प्रणव मांडवी, बंडा घोरपडे, प्रशांत केसरी, सोमेश भाटले, महेश सूर्यवंशी, कावेरी मिर्जे, किरण निकाडे यांच्यासह
हाल शुगरचे संचालक आजी माजी नगरसेवक खेळाडू उपस्थित होते. विजय राऊत यांनी आभार मानले. 9 महिला फुटबॉलपटू राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना. कर्नाटक राज्य पदवीपूर्व सार्वजनिक शिक्षण खाते बेंगलोर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय पदवीपूर्व आंतर महाविद्यालय महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील संघ राष्ट्रीय स्पर्धेला उद्या मंगळवारी रात्री बेंगलोरहून पंजाबला रवाना होत आहे. आज सोमवारी रात्री बेळगावच्या विविध महाविद्यालयामधून कर्नाटक राज्य फुटबॉल संघात निवड झालेल्या RLS पदवीपूर्व महाविद्यालय, अपर्णा हरारे, ऋतू पाटील, आलिशा बोर्जेस, मंजुषा पाटील, लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालय, दिशा डोंगरे, लक्ष्मी कांबळे, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स पदवीपूर्व महाविद्यालयाचे स्नेहा भेंडीगिरी, GSS पदवीपूर्व महाविद्यालयाचे आकांक्षा कटांबळे, KLS पदवीपूर्व महाविद्यालय मनीषा चरणकर यांची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 76वी स्कूल गेम्स ऑफ इंडिया आयोजित होणारी 19 वर्षांखालील अखिल भारतीय अंतर पदवीपूर्व महाविद्यालय 19 वर्षांखालील ही स्पर्धा लुधियाना पंजाब येथे शनिवार दिनांक 6 ते गुरुवार दिनांक 11 जानेवारी या दरम्यान स्पर्धा खेळवली जाणार आहे. BSC दुर्गा स्पोर्ट्स क्लब विजयी. आनंद क्रिकेट अकादमी आयोजित होनगा येथील श्री महावीर रेसिडेन्सी हायस्कूल भुत्रामट्टी येथील मैदानावर सुरू झालेल्या सुरेश गडकरी चषक 12 वर्षांखालील मुलांच्या आंतर क्लब लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या विविध सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब, दुर्गा स्पोर्ट्स क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत विजय संपादन केला. आजच्या सामन्यात सचिन तलवार व रजत यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना AMIS क्रिकेट अकादमी संघाने 22 षटकात सर्व गडी गमावून 120 धावा काढल्या. पर्श 34, दिग्विजय देसाईने 19 धावा काढल्या. BSC तर्फे आरुष अजगावकरने 4, कनिष वैरणेकरने 2 गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना BSC संघाने 16 षटकात 1 गडी गमावून 121 धावा काढल्या. सचिन तलवारने 57, आयुष केने 19 धावा फटकावल्या. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉजर्स स्पोर्ट्स क्लब 25 षटकात 6 गडी गमावून 142 धावा काढल्या. रजत शंभूचे 43, समीर हजरतने 14 धावा काढल्या. अभिषेक कट्टी व देविक मुकादास यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल घेताना दुर्गा स्पोर्ट्स क्लबने 23 षटकात 4 गडी गमावून 143 धावा काढल्या. रजतने 43, देविक मुकादासने 36 धावा फटकावल्या. आणि याच बरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.